जयनगर प्रभाग क्रमांक 78 की पूर्व नगर सेविका रूपाली भगत, पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत, युवा नेता निशांत भगत और समाज सेवक संदीप भगत के लगातार फॉलोअप के पश्चात नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से मंजूर विभिन्न नागरिक विकास कामों का उद्घाटन पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत की मौजूदगी में संपन्न हुआ। जयनगर ओम साई सिद्धि सोसाइटी के समीप आयोजित इस कार्यक्रम में भगत लोक प्रतिनिधियों के साथ प्रभाग के तमाम नागरिक और ज्येष्ठ नागरिक उपस्थित थे। इस अवसर पर जिन नागरिक कामों का उद्घाटन संपन्न हुआ उसमें शामिल थे जयनगर सेक्टर 22 रेलवे कॉलोनी के पीछे नए रास्ते, नाला, जॉगिंग ट्रैक और फुटपाथ के काम का शुभारंभ। वहीं जयनगर सेक्टर 22 और 23 में स्ट्रीट लाइट के काम का शुभारंभ। बता दें कि प्रभाग के नागरिकों से प्राप्त सूचनाओं के आधार पर पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत के नेतृत्व में पूर्व नगर सेविका रूपाली भगत ने इन तमाम समस्याओं को लेकर नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर से लगातार फॉलोअप किया और अब इस महत्वाकांक्षी काम को नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से अमली जामा पहनाकर जनता को समर्पित किया है। इस दौरान दशरथ भगत ने कहा कि यहाँ के जागरूक नागरिकों के दम पर आज यहाँ के बुनियादी काम हो पाए हैं और इस बात का उन्हें बेहद समाधान है। वार्ड क्रमांक 78 सानपाडा जयनगर च्या नगरसेविका रूपाली भगत आणि त्याचप्रमाणे निशांत भगत आणि सर्व कार्यकर्त्यांनी आणि सहकार्यांनी रहिवाशांनी जो काही या ठिकाणी नागरी सुविधेसाठीचा पाठपुरावा केला, मग तो 2015 मध्ये पाण्याचा विषय असेल, वॉटर गटर मीटरचा असेल, असे अनेक प्रश्न आहेत। परंतु आज या ठिकाणी हा नवीन रस्ता होता, तो गुगलवर दिसत होता पण जागेवर दिसत नव्हता। अशा ह्या रस्त्याचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे। स्ट्रीट लाईट, गटर, फुटपाथ आणि जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। नागरिकांचा सहभाग आहे, प्रशासनाचं देखील आम्ही या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतोय। या सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही रस्ता, फुटपाथ, गटर, जॉगिंग ट्रॅक आणि स्ट्रीट लाईटचे याचे उद्घाटन केलेलं आहे। नागरिक याचा फार आनंद घेतात, नागरिक आम्हाला बल देतात, पाठपुरावा करतात, हे सर्व श्रेय त्यांचं आहे। इथले जे नागरिक अतिशय जागरूक नागरिक आहेत आणि हे कामं करून घेतात। इथल्या जे विविध समस्या नागरिकांच्या माध्यमातून सुटत आहेत त्याचा आम्हाला समाधान आनंद आहे। मग या ठिकाणी जो मैदान आहे, कारण ह्या ठिकाणी मैदान नव्हते, या ठिकाणी मैदान त्या ठिकाणी झालेलं आहे, गार्डन झालेलं आहे, अशा अनेक सुविधा या ठिकाणी करत असताना आम्हाला त्याचा समाधान आहे, आनंद आहे। वहीं प्रभाग के नागरिकों ने भगत लोक प्रतिनिधियों का आभार व्यक्त करते हुए कहा कि 20 वर्षों की बात करें तो जो 9 वर्षों में जयनगर का कायाकल्प हुआ है, यहाँ का विकास हुआ है, वो अब तक कभी नहीं हुआ। 15 वर्षापूर्वी जी या ठिकाणी परिस्थिती होती एवढी भयानक होती। नंतर ज्यावेळी निशांत दादा आणि आमच्या रूपालीताई वहिनी इथे आल्यापासून जी सुधारणा झाली आहे ना, ते आम्हाला आता असं वाटायला लागलं खरंच आम्ही आता स्वर्गात कुठेतरी वावरतोय। मग थोडंसं काहीतरी कमी असेल तर वाटतं की नाना ताबडतोब फोन कर, नाना हे नाही, नाना ते नाही, नाना लगेच कारवाई करतात। आणि खरंच सगळ्या पूर्ण भारत देशात असेच नगरसेवक लाभो सगळ्यांना, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। एवढी आमची सेवा या भगत कंपनीने केलेली आहे ना, ह्याच्या पुढे त्यांना पुढचं आयुष्य सुखाचं जावं, समृद्धीचं जावं, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। या उद्घाटनाच्या माध्यमातून मी सर्वांना आपल्यातर्फे सांगतोय की मी तकरीबन 23 वर्ष झाली असतील, 20 वर्ष होत आली या परिसरामध्ये राहतोय। परंतु जे 9 वर्षामध्ये जे काम झालेलं आहे ना, ते आजपर्यंत कधीच असा प्रोग्रेस आणि परिवर्तन कधीच झालेलं नाही। जेव्हापासून निशांत भगत आणि भगत कुटुंब या परिवारामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले तेव्हापासून या परिवाराचं अगदी म्हणजे या परिवर्तन जे झालं, जे शहराचं किंवा विभागाचं, प्रभागाचं, ते अगदी पलटून गेलं। अगदी आदिवासीसारखं वाटणारं हे जयनगर गाव हे आता वाशीसारखं वाटायला लागलेलं आहे किंवा नवी मुंबईमध्ये काहीतरी स्थान प्राप्त झालेलं आहे जयनगरला। तर मला वाटतं की असंच जे काही म्हणजे आत्तापर्यंत निशांत भगत असू दे किंवा दशरथ नाना असू दे, त्यांच्यापर्यंत कोणताही अडचण, कोणताही प्रॉब्लेम ज्यांनी त्यांच्यापर्यंत आम्ही घेऊन गेलो तर तो अजूनपर्यंत तडीस न झाला किंवा त्या प्रॉब्लेमची निरसन न झालं असं कधीच झालेलं नाही आहे। तर ते वाट बघत असतात किंवा ते आम्हाला सर्व रहिवाशांना सांगत असतात की अडचणी घेऊन या, नाही अडचणीचा निवारा लावला तर तो वेगळा पार्ट आहे, पण तुम्ही अडचणी घेऊन या, मी बसलेलो आहे ते अडचणी सॉल्व्ह करायला। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।